सो हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अ ब्लॉग. आजचा विषय असा आहे की आज सॅटरडे, आज आमचा एक्स्ट्रा क्लास आहे. पण क्लासला कोणच आलेलं नाही आहे. फक्त मोजून 5 पोरं आलेले आहेत. काका तुमचं काय म्हणणे याच्यावरती? काकाचं म्हणणे काय? काका कोण? भरपूर जण कोण नाही. क्लासमध्ये गेले 5 जण चालू आहे. आज फक्त 5 जण यायचे ब्लॉग. Guys, we are having a bio class today. So, Miss Principal is not there today. So, guys, we are having a bio class today, extra class, because of lacking of portion. आज आमची मिस फक्त आम्हाला 4-5 जणांना शिकवणार आहे. लय अभ्यास करणार आम्ही आज. अन्मेष, काय बोलायचं तुला? अन्मेष एकांचा सध्या आलाय, ते मला पण माहिती. काका काय करतोय? तर गाईस, आता आम्ही क्लासमध्ये फक्त 5 जण बसलेलो आहे. इथं निशान मेने आलेला आहे. मेने चाललाय रशिवाड्याला टग ऑफ वॉरला. सो गाईस, आता बायोचं लेक्चर झालंय, तर आता आम्ही घरी चाललोय. भाई ते बोलतात ना, तुम्ही मेहनत करत राहा, आजूबाजूंच्यावरती लक्ष नका देऊ. तेच आमचं ध्येय आहे. काल आमच्या भावनीला एक जण बोलला, काय भारी चिकन बनवत होतं, त्याची मजा घेत होता तो. पण जाऊ दे आता काय. आज पुष्कर मला बोलतोय बंद कर. ठीक आहे पुष्कर, काही दिवसांनी पुष्कर म्हणेल सर फोटो देऊ. पण आम्ही असं काय बोलणार नाही की नाही का. नाही असं नाही तसं नाही. ठीक आहे जाऊ दे. पुष्कर चांगलं आहे. पुष्कर ट्युशनला येणार आहे का? याचं तोंड म्हणजे ना, आता काय बोलायचंय. पैसे ट्युशनला जाणार आहे आम्ही. आता मी तुम्हाला ट्युशनला जाताना भेटतो. सो गाईस, आता मी घरी पोहोचलोय. वाजले 10:30 वाजता क्लास सुटला होता माझा. प्रॉपर एकदम 10:30 वाजता मी घरी आलोय. मम्मी काय बनवतीये आज आमच्या घरात? काय? अरे यार, आज आमच्या घरी चिकन केलेलं आहे. पण मी दाखवणार नाही. तुझ्यासाठी हा असं ट्रोल रोस्ट बिश नव्हता. तू बोलशील की बाई रोस्ट केलं मला, असं काय नाही. ठीक आहे, तरी आहे ना, चेंज करून भेटतो. ट्युशन आहे माझी 1 वाजता. सी माय कॅट. बाई माझे कुत्रे मांजरे लॉयल आहेत. लॉयलिटी काय रे. सो गाईस, तुम्हाला बोललो होतो आज ट्युशनमध्ये भेटणार आम्ही. आता ट्युशनला आले, पण ट्युशनमध्ये नाही, इथे दुसरीकडे ट्युशनच्या खाली थांबलो आम्ही वाट बघत. कारण आत्ताशी वाजले 12:30. ट्युशनचा टाईम 1 वाजता. आता मोठा मुद्दा चालला होता आमच्या दोघांमध्ये, श्रवणला घ्यायला कोण जाणार आहे. आम्ही पण येतो. अरे याच्यात मी पण चाललोय श्रवणला घ्यायला. बघू श्रवण ट्युशन लावतोय घ्यायला. माझी गाडी घेऊन ना आले, कारण की आहे ना, आज माझ्या गाडीत पेट्रोल नाही. अजून माझ्या बहिणीची गाडी घेऊन आले, तर त्यासाठीच मी नीरजला बोललो होतो माझ्यासाठी पेट्रोल घेऊन ये. बघू बाई किती पेट्रोल आणतोय. नीरज भाऊ पेट्रोल घेऊन ये. अजूनही थोडंसं पेट्रोल दिलं पाहिजे मला. ह्याच्या गाडीत पेट्रोल आहे थोडं. ह्याच्या गाडीत पेट्रोल असतं, पण नेहमी राईड करत असतात. जाऊ दे. अमन भाई रील पाठवतोय मला. तर काही श्रवणला घ्यायला आलतो, पण श्रवण आताशी घरी आलाय म्हणून बसलाय जेवायला. पुष्कर जाऊ सर, कोणाचा व्हिडिओ नको काढू. जाऊ दे, तो उचलून घेतो कचरा. पुष्करला सवय श्रवणसाठी रोज थांबतो, पण ते सगळं थोडा जाऊ दे. मी नाही काय बोलणार झालं. नीरजला फोन कर. शेवटी श्रवण आलाय. पुष्कर बोलला होता हा आता जेवण उठन, पावडर लावून, लिप बाम लावून, पॅरेंटल लावून. पण हा भाई 2 मिनिटात लगेच आला इथं. जाऊ दे पुष्कर बॅग काढ पुष्कर. तर त्याच पद्धतीने आज श्रवणी पुष्करला चुकीचं साबित केलेलं आहे. श्रवण काय बोलणे तुझं याच्यावर?
कुछ तो लोग कहेंगे. लोक का काम आहे कहना. हे उद्यापासून यायचं नाही तुला घ्यायला का? नाही भाई आमचा आदू असा नाही. तो पुष्कर आहे ना एवढा भारी आहे ना स्वभावाने. मी न बोलतच येतो मला घ्यायला. मला एवढं भारी वाटतं ना. असंच आहे काय असं असतं बस. मला एवढं भारी वाटतं ना पुष्कर आला की मला घ्यायला. असा विषय आहे. पुष्कर बहुत हुशार आहे. चलो पुष्कर. श्रवणचं मांजर इथं. श्रवण जाऊ दे. ए बोक्या घरी जा म्हणला श्रवण बोक्याला. तो घरी जाणार आता. तुमचं नाही का ते सगळं जाऊ दे श्रवण. आज तू गेलता का? आम्ही क्लासला गेलतो. कॉलेजला गेलो नंबर पण आला. हो ग्रेट ग्रेट. सगळं आईच आता आमची सुटली आहे. माझ्या गाडीत पेट्रोल नाही म्हणून आता मी पेट्रोल आणायला चाललोय. ते सगळं जाऊ दे. हे थांब जरा थांब. हळूहळू आहे गाडी. काय नाही असं काय नाही आमच्या ब्लॉगमध्ये. आता मला एडिट करायला लागणार आहे. जाऊ दे. आम्ही रॅकमीला चाललोय पेट्रोल आणायला. गाडीत पेट्रोल नाही माझ्या. पेट्रोल भरणार मग मी घरी जाणार आहे. मग असं पुष्करला म्हणलं पेट्रोल मी थोडंसं गाडीतलं काढून नाही दिलं पाहिजे. जाऊ दे म्हणलं. कमळं बघ कसली आले तिकडे. जाऊ दे जाताना बघा तुम्ही लोक आता. तर मित्रांनो आता आम्ही पेट्रोल घेतलंय गाडीत भरायला. गाडीत पेट्रोल टाकून आता डायरेक्ट घरी. पुष्कर लवकर कर ट्युशनपाशी माझी गाडी आहे. याला म्हणलं थोडं पेट्रोल दे बाईने पेट्रोल नाही दिले. जाऊ दे. बघा नील आलाय आता घरातनं बाहेर. किती वेळ सांगशील मग त्यांना काही दिसलं नाही का मी आता नाही नील तुम्हाला दिसला नसणार आहे. ते सगळं जाऊ दे. आजचा ब्लॉग आहे ना एवढा भारी आहे नील. पण मी